11th ॲडमिशन 2024-25ची मेरिट लिस्ट लागलेली आहे। तर यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या कमेंट्स म्हणजे पहिली कमेंट्स की आता काय करायचं, दुसरी की आम्ही त्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे का, आणि तिसरी म्हणजे की आम्ही पार्ट 2 लॉक केलेला नाही आहे तर आम्ही पार्ट 2 लॉक करू शकतो का, आमचा पार्ट 1 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पेंडिंग आहे किंवा आमचा फॉर्म रिटर्न आलेला होता आम्ही भरलेला नाही आहे तर आम्हाला चान्स मिळणार का, अशा प्रकारचे संपूर्ण जे तुमचे प्रश्न आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटते, परंतु जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही डायरेक्ट कमेंट्स करा, कमेंट्सवर उत्तर भेटेल। अदरवाईज कमेंट जास्त असेल तर तुम्हाला त्याबद्दलचा व्हिडिओ बनवून मिळेल। त्या 11च्या संपूर्ण ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, पहिला प्रश्न असा की तुम्ही लिस्ट बघितली का। मेरिट लिस्ट ही कशासाठी असते, मेरिट लिस्ट हे तुमचा मेरिट नंबर असते, पर्सेंटेज वाईज तुम्हाला पूर्ण तुमचे जे मेरिट नंबर काय आहे, कोणत्या नंबरवर तुमचा नाव आलेलं आहे, अशा प्रकारे मेरिट नंबर असतो। तर आपण लॉग इन करून मेरिट लिस्ट काल चेक कशी करायची हे सांगितलं होतं, परंतु पुन्हा आपण एकदा लॉग इन करून घेऊ। मेरिट लिस्टमध्ये नाव कोणाचे येणार बघा, ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाईड बाय सेकंडरी स्कूल असणं गरजेचं आहे, कॅप राऊंड फॉर्म लॉक असणं गरजेचं आहे। ह्या दोन गोष्टी, ही एक गोष्ट आणि ही एक गोष्ट, ज्यांच्या याच्यामध्ये जसं सांगितलं तसं असेल त्यांचे नाव मेरिटमध्ये सुद्धा येणार आणि पहिली लिस्ट जी येणार आहे 27 तारखेला लिस्ट येणार, कॉलेजेस मिळणार आहे त्यामध्ये सुद्धा नाव येणार। डिपेंड करते की तुमचे पर्सेंटेज वाईज त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल की नाही लागेल, परंतु 90% विद्यार्थ्यांचे नाव येणार। जर यामध्ये कुठे पेंडिंग, हे अनलॉक अशा प्रकारे असेल तर त्या विद्यार्थ्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये येणार नाही आहे। पहिला पॉईंट क्लिअर। तर आता मेरिट लिस्ट कशी बघायची, तर बघा मेरिट लिस्ट बघायला आपल्याला टॉप पोझिशनला इथे 3 डॉट दिलेला आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड ओपन झालं आहे, डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर पहिलंच ऑप्शन आहे चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, तुम्ही बघू शकता तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर, इथे राऊंडचं ऑप्शन येईल, इथे राऊंड फर्स्ट क्लिक करा आणि चेक प्रोव्हिजनल मेरिट स्टेटसला क्लिक करा। इथे तुम्हाला तुमचे नाव सर्व गोष्टी दिसून पडणार आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मेरिट नंबर, तर तुम्ही तुमचा मेरिट नंबर बघू शकता। तर बघा 4830 यांचा मेरिट नंबर आहे, 67.80 यांना पर्सेंटेज आहे, तर चान्स आहे यांचा की नंबर लागू शकेल। म्हणजे यावरून आपण अंदाज लावू शकतो की आपला नंबर लागेल किंवा नाही लागणार। तर अशा प्रकारे हे मेरिट नंबर आहे। यामध्ये कसं आहे, यामध्ये तुम्हाला जर कोणते नाव सुटलेलं असेल, तुमच्या नावामध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्यानंतर कोणतं रिझर्वेशन सुटलं असेल, मेलचा फिमेल झाला असेल, यामधून कास्ट चेंज झाली असेल, जन्मतारीख चेंज झाली, तर तुम्ही जिथून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी कंप्लीट करू शकता। जर तुम्हाला या फॉर्ममध्ये कुठे अडचण वाटत असेल तर जवळच्या कॉलेजला जा, तिथून डॉक्युमेंट घेऊन जा आणि तुमचा फॉर्म करेक्ट करून घ्या। आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर जर कोणामध्ये म्हणजे कोणाच्या फॉर्ममध्ये काही अडचण नसेल तर आता काहीच करायचं नाही आहे। प्रश्न होता हा विद्यार्थ्यांचा की आता काय करायचं, मेरिट नंबर पाहिला आता काय करू, काहीच करू नका, शांत बसा। पुढील तारीख सांगतो, त्या तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर 27 तारखेला तुमची पहिलं अलॉटमेंट लागेल ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळणार आहे। तर दुसरा पॉईंट बघू आता आपण, हा पॉईंट आपला क्लिअर झाला। यामध्ये जर कोणाला अडचण असेल तर कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला सर्व सोल्युशन दिल्या जाईल। तर बघा यामध्ये 18 तारखेला सकाळी आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली आहे, यामध्ये आपण नाव बघितलेलं आहे। त्यानंतर आता 21 तारखेला सायंकाळी किंवा म्हणजे 21 तारखेला संध्याकाळपर्यंत आपल्याला जी लिस्ट आहे ही फायनल मेरिट लिस्ट साईडवर उपलब्ध होईल, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाईल। आणि त्यानंतर 22 तारीख ते 26 तारीख हा जो टाईम आहे, हा टाईम 11th ॲडमिशनचे जे डिपार्टमेंट आहे यांचा टाईम आहे। हे सर्व तुमची लिस्ट तयार करणार असं आपण म्हणू शकतो, कारण डाटा प्रोसेसिंगसाठी जो वेळ दिलेला आहे तो आपण याला दिलेला आहे असा म्हणू शकतो। तर 26 तारखेपर्यंत तुम्हाला काहीच करायचं नाही। 21 तारखेला फायनल मेरिट लिस्ट बघून घ्या, त्यानंतर डायरेक्ट तुम्ही 27 तारखेला जेही तुम्हाला कॉलेजेस मिळेल त्याची अलॉटमेंट लिस्ट लागेल, ती लिस्ट कशी बघायची याचा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिला जाईल। फक्त आणि फक्त ती अपडेट चेक करणं गरजेचं आहे। जर प्रोव्हिजनल लिस्ट चेक केली असेल, यामध्ये काही इश्यू नसेल तर डायरेक्ट तुम्ही 27 तारखेची अपडेट चेक केली तरी चालेल। फायनल मेरिट लिस्ट जी आहे ही सुद्धा तुम्ही बघू शकता, असं काही नाही आहे, त्याबद्दलची पण अपडेट तुम्हाला देण्यात येणार आहे। तर ते सुद्धा तुम्ही बघून घेसाल जेव्हा लागेल आणि तुम्हाला तशी अपडेट देण्यात येईल। तर अशा प्रकारे टाइम टेबल आहे। तर 27 तारीख पहिला तुम्हाला आता अलॉटमेंट लागणार। अलॉटमेंट म्हणजे काय असते, कॉलेजेस मिळतात। ओके, यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट्स करा, ते सुद्धा तुम्हाला
सांगण्यात येईल की नेमकं काय करणार. आता प्रश्न मेन विद्यार्थी, आम्ही पार्ट 1 भरला, पार्ट 2 भरलेला नाही आहे, किंवा पार्ट 2 मध्ये आमचा फॉर्म पेंडिंग आहे, आम्ही लॉक केलेला नाही आहे, मेरिट लिस्टमध्ये आमचे नाव आलेलं नाही, तर आम्हाला चान्स मिळेल का? तर यावरती तुम्हाला पण सोल्युशन देतोय. तर बघा 27 तारखेला कॉलेजेस मिळाल्यानंतर 1 तारखेपर्यंत तुम्हाला त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, म्हणजे ॲडमिशन घ्यायचे आहे. त्यानंतर 1 तारीख 2 तारखेमध्ये ज्याही रिक्त जागा असेल, म्हणजे जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाही, ज्या जागा रिकाम्या राहतील, हे आपल्याला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे की किती जागा व्हॅकंट आहे, सेकंड राऊंडसाठी किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो, अशा प्रकारे अपडेट देण्यात येईल. आता त्यानंतर ज्यांचे फॉर्म बाकी आहे, मागच्या वर्षी ज्यांचे पार्ट 1 पेंडिंग होते, ज्यांनी पार्ट 1 जे होते त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्यांचे व्हेरिफिकेशन बाकी राहिले किंवा भरले नाही, त्यांना चान्स देण्यात आलेला होता. आणि पार्ट 2 जे आहे, पार्ट 2 मध्ये काय टाकलेलं आपण कॉलेजची नावं, त्यांना तर 100% चान्स दिला, म्हणजे येतोच. पार्ट 2 साठी तर तुम्ही फॉर्म भरूच शकता, म्हणजे राऊंड 2च्या पार्ट 2 साठी. तर तो फॉर्म सुरू होणार आहे 3/7/2024ला, म्हणजे 3/7/2000 म्हणजे 3 जुलैला अर्ज सुरू होणार आहे. त्यामध्ये जे विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा त्यांनी पार्ट 2 भरला, ते विद्यार्थीसुद्धा सेकंड राऊंडमध्ये पार्ट 2 भरू शकतात. ज्यांनी मिस केलेलं आहे, जे भरू शकले नाही आहे, ते सुद्धा पार्ट 2 भरू शकतात. राहिला प्रश्न पार्ट 1 म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन किंवा पेंडिंग व्हेरिफिकेशन, हे बाकी आम्ही करू शकतो का? मागच्या वर्षी चान्स दिलेला होता. मागच्या वर्षी ज्यांचे पेंडिंग होते फॉर्म त्यांना भरण्यास सांगितले होते, आणि परत ज्या स्कूलमध्ये व्हेरिफिकेशन आहे तिथे व्हेरिफिकेशनला बोलावण्यात आलं होतं, व्हेरिफिकेशन करून त्यांनीसुद्धा पार्ट 2 भरला होता. तर तुम्हाला सुद्धा चान्स मिळू शकते. तर याचा टाईम तुम्हाला 3 जुलै आहे, मिस करू नका. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, कारण 2 ते 3 दिवस मिळणार, त्याच्यामध्ये तुम्ही मिस झाले की तुमची 11th मिळणार नाही आहे. मग तुम्हाला वेगळं कुठेतरी शिक्षण किंवा डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता. सेंट्रलाइज ॲडमिशन तुम्हाला मिळेल नाही, गव्हर्नमेंट कोट्यातून कोणतीही तुम्हाला जे स्कीम आहे 11th ॲडमिशनसाठी ती मिळणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसवर लक्ष ठेवावं लागेल. मिस करणं चुकीचं आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांनी एवढे व्हिडिओ टाकलेले आपल्या चॅनलवर, एकूण एक हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लॉक करा, लॉक करा, लॉक करा, पण काही विद्यार्थ्यांनी लॉक केले नाही आहे. आता कमेंट्स करून राहिले की आमचा फॉर्म पेंडिंग आहे, पेंडिंग आहे. असं नाही आहे. अपडेटवर लक्ष ठेवा, काय सांगतोय हे लक्ष ठेवा. सर्व अपडेट चेक करणं, सर्व अपडेट त्यानुसार अर्ज सबमिट करणं हे गरजेचं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन करून ठेवा. जर तुम्हाला अपडेट यूट्यूबवर मिळत नसेल तर तिथून बघा, पण फॉर्म सबमिट प्रॉपर करा, जेणेकरून तुमचं नुकसान होता नाही. तर अशा प्रकारची अपडेट आहे. या व्यतिरिक्त ज्याही विद्यार्थ्यांना काही अडचण असेल कमेंट्स करा. टेलिग्राम चॅनलवर डायरेक्ट मेसेज करू शकता, तिथे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना सोल्युशन देण्यात येत आहे. आणि 11th ॲडमिशनची जी फायनल मेरिट लिस्ट लागेल ते कशी चेक करायची हे सुद्धा सांगेल. त्यानंतर काय करायचं हे सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी सांगण्यात येणार आहे. सॉरी, एक प्रश्न सुटला होता की विद्यार्थ्यांनी हा सुद्धा कमेंट्स आहे की आम्ही यामध्ये जे मेरिट लिस्ट चेक केलेली आहे इथे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे. बघा इथे 10th स्टँडर्ड मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट सेल्फ. तर आम्ही हे टाकू का किंवा यामध्ये काय करू? बघा इथे ऑप्शन दिलेलं आहे, इथून तुम्ही अपलोडसुद्धा करू शकता. तर यामध्ये तुम्ही आता अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करा, काही होणार नाही आहे. किंवा अपलोड केलं नाही तरी काही होणार नाही आहे. ऑप्शन दोन्ही आहे, एक तर करा किंवा नका करू अपलोड, कारण हे इम्पॉर्टंटमध्ये पार्टमध्ये नाही आहे. हे इम्पॉर्टंट कधी येईल? जेव्हा तुम्हाला कॉलेज मिळेल. कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला जे कॉलेज मिळेल त्यासाठी हे इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण तेव्हा तुम्हाला हे अपलोड केल्याशिवाय तुम्हाला जे अलॉटमेंट लेटर मिळत नाही. त्यामुळे आताही अपलोड करू शकता असेल तर, नसेल तर तुम्ही नंतरसुद्धा अपलोड करू शकता. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. तर अशा प्रकारे हे सुद्धा एक सुटलेलं होतं आपल्याकडून, म्हणूनच परत माझ्या लक्षात आलं आहे, तर मी तुम्हाला सांगत आहे. अशा प्रकारे संपूर्ण जे तुमच्या कमेंट्स होत्या त्यावरती सोल्युशन देण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त कोणती तुम्हाला मदत पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. 11th ॲडमिशनसाठी संपूर्ण जे ॲडमिशन असणार आहे समोरच्या राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.